नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीनो, मी वसीमाताई तुमच्यासाठी नेहमीच नवीन घडामोडी घेऊन असते, व्हिडिओ करत असते। प्रत्येक शनिवारी माझं वचन असतं तुम्हाला एक माहिती देणार आणि देतच असते मी। तर तायांनो, ज्या नवीन सेविका मदतनीस माझ्या व्हिडिओवर येत आहेत त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ सबस्क्राईब करावा, चॅनल लाईक करावा, आवडल्यास पुढे शेअर करावा, कमेंट करावा, कारण तुमच्या प्रेमावर माझं जीवन आहे अंगणवाडीचं। दुसऱ्या तर गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत जीवनात, पण हे जीवन म्हणजे तुमचं प्रेम, लहान बालगोपाळांचं प्रेम। मला तायांनो तुम्हाला सांगते, मी फारसा माझा काल 9 एप्रिलला वाढदिवस होता, मी साजरा करत नाही, पण माझ्या सगळ्या भगिनींना आठवण होती। मी केक वगैरे कापत नाही, अंगणवाडीच्या मुला चॉकलेट खाऊ, बिस्किट वगैरे दिलं झालं, पण सगळ्या भगिनींना कशी आठवण होती, कुठून त्यांनी माहिती काढली, पर्सनल फोन आले, व्हॉट्सअप आला आणि माझ्या व्हिडिओवर सुद्धा कमेंट केले, ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मला फक्त तुमचं हेच आशीर्वाद पाहिजे। मी माझ्या वाढदिवसावर एक निश्चय केलेला आहे की आपल्याला शासकीय गरजा मिळवून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला संघटित व्हायचं आहे, लढायचं आहे। हे बघा तायांनो, कोण काय बोलतंय, कशासाठी बोलतंय, इकडं लक्ष न देता कोणती संघटना आपल्यासाठी काम करते, आपण कोणत्या संघटनेचे सभासद आहोत आणि ते आपल्या अंगणवाडी कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये आणि आपल्यासाठी तळमळतात, तर काही हरकत नाही। पण मी एक बोलते की आपलं काम करत असताना आपण स्वतःची वाढ कशी होईल ते बघायचं। लोकाला वाईट बोलून जर आपली वाढ होतच नाही। काही आमच्या संघटनेमधून गेले, दुसरी संघटना बनवली, आता ते काम करत आहेत, सगळ्यांनी अशी फोडाफोड करून एकत्र यावं त्याच्यापेक्षा आणि काम करावं, एवढंच माझं म्हणणं आहे। मी जेव्हा व्हिडिओवर बोलते तेव्हा मी संघटनेची कोणती पदाधिकारी म्हणून नाही बोलत, तुमची मैत्रीण म्हणून बोलते आणि खरी माहिती सांगते। माझ्या संघटनेत मला जर काय वाईट वाटलं तर मी तिथं पण बोलते। तर तायांनो, ह्या सगळ्या गोष्टीकडे काही मला मुलींनी पर्सनल फोन केला, मेसेज केला की तुम्हाला हे असं बोलतंय तसं बोलतंय, मला कसल्याही गोष्टीची भीती नाही, मी घाबरत नाही। घाबरतो कोण? चोर असतं। आपण कुणाच्या 1 रुपयाला हात लावत नाही, कुणाचे काही घेत नाही ना देत नाही, म्हणून कुणाच्या बापाला घाबरत नाही। आणि झालं हे कोर्ट कचेरी पोलीस चौकी, हे रोज यायचा जायचा रस्ता आहे, सगळे आजूबाजू ओळखीची लोक आहेत, तर आपल्याला घाबरणं होत नाही। मी कोर्टात पण उभी राहिलेली आणि साक्ष पण दिलेले आहे आपल्या शासकीय दर्जासाठी। तर मला असली कोणी भीती घालायचा वगैरे काय प्रयत्न करत असेल तर मी कोणाच्याही बापाला कधीही घाबरत नाही। मी अंगणवाडीत असते अंगणवाडीच्या वेळात आणि मग नंतर मी कामं करते दुसरी। तर मी अंगणवाडीच्या वेळात अंगणवाडीत असते तर मुख्यमंत्री प्रधानमंत्री जरी आले माझ्या अंगणवाडीत तर मला भीती वाटणार नाही, कारण माझं काम बोलतं आहे। माणूस कधीच चांगला नसतो, त्याचं काम चांगलं असतं, हे लक्षात ठेवा। तर अंगणवाडीचं काम करणे हे आपलं कर्तव्य आहे आणि आपला अधिकार मागून घेणं, भांडून हे आपलं अधिकार आहे। तर दोन्ही बाजू बरोबर राहायचं। काही मुली नाही बाबा, मॅडमसमोर बोलतात आम्ही नाही संघटनेत जात बरं का, आम्ही युनियनला जात नाही, मग इकडे युनियनच्या पदाधिकाऱ्याला बोललं, मॅडमला मी अशी बोलले, CDPला मी, असं काही नसतं। दोन्हीकडं बोलायचं। मी CDP मॅडम असू द्या, आयुक्तालय असू द्या, तिथे बोलते की मी माझ्या मागण्या हक्काच्या आहे ती मागून घेणार आहे। आणि मी संघटनेला पण बोलते की आमच्या अंगणवाडीचं काम आम्हाला करावं लागणार आहे। जर कोणत्या कामात 2 पैसे भेटत असेल तर मी महिलांना पण बोलते करा, कारण अंगणवाडीच्या वेळेत अंगणवाडीत यायचंच आहे, तर काम करायला काय आहे, 2 पैसे भेटत असेल, कुणाचं धुणं भांडी करायला नाही जायचं आपल्याला, आपल्याच लाभार्थ्यामधलं काम आहे। काही पैसे भेटत असते, कुणाला पैशाची खूप गरज असते, मानधन वेळेवर नाही, आता पैसे प्रणाली झाली, सगळी प्रणाली झाली, पण आलं का मार्चचं मानधन नाही, किती तारीख झाली आज 11, मग काय करायचं, बोलायचं नाही का? म्हणून तायांनो, हे सगळ्या गोष्टीकडे मला लक्ष द्यायला वेळ नाही, मी देत नाही कुणाला बडबड। आणि तुम्हाला ठणकावून सांगते, आमच्या संघटनेत काय होतं, जेव्हा आम्हाला वर्गणी भरायची असते, लढा निधी भरायचं असतं, काय आपण शेण खात नाही, आपल्याला सगळं समजतं, तर आम्ही आमचे प्रमुख नेमलेले आहेत, स्वतः ऑफिसमध्ये जातात, तिथे क्लर्क असतात, प्रॉपर संघटनेचं ऑफिस असतं, तिथं भरलेले असते आणि तिथून पावत्या घेऊन येतो आम्ही कोणत्या वैयक्तिक व्यक्तीला जीपे करत नाही आणि करायचं नाही तुम्हीसुद्धा। संघटना म्हणजे व्यक्ती नसते, पूर्ण सगळ्यांनी चालवणारी संघटना असते, बरोबर ना? झाला हा विषय। आता दुसरा विषय, मी मागच्या वेळेस तुम्हाला 10 प्रश्न विचारले होते,
त्याच्यामध्ये तुम्हाला मला 100 ते 150 व्हॉट्सअपवर पण मेसेज आले, ताई आपण स्वतः जबाबदार आहोत. एकदम बरोबर उत्तर आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या आठवड्यात काही ना काहीतरी समजलं असेल की आपण जबाबदार आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचं. आता जर ऑफिसच्या मॅडम जबाबदार असत्या, संघटनेची लोक जबाबदार असतात, लाभार्थी जबाबदार असते, आजूबाजूची लोक जबाबदार असते, तर आपण काय केलं असतं. त्यांना काहीतरी बोललो असतं, 4 शब्द वाईट वक्ते, थोडं मनात आलं तर 2-4 मॅडम नसल्या तर गावठी शिव्या पण देऊन सोडल्या असत्या आणि असं तसं. पण आता स्वतः दोषी आहेत तर स्वतःचं काय करायचं, याचं पण उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. स्वतःसाठी काय करायचं आपण. तर त्यानं मी तुम्हाला शेवटी उत्तर देते. ह्याचं व्हिडिओ संपूर्ण बघायचा. मी कुठलीही अडगड फडगड माहिती देत नाही, तुम्हाला तुमच्या चांगलीच माहिती देते. आणि कोण तुम्हाला एवढं 5,000 मागतं, 10,000 मागतं, तुम्ही कशाला देता. तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत. आपल्याला किती कमी मानधन आहे, मग कुणाला तुम्ही कशाला देता. कशाला घाबरायचं. संघटनेला म्हणायचं तुझं ऑफिस दाखव, तिथं येऊन मी बघते आणि मला ते जे वर्षाचं जे तुमचं ठराव आहे ना ते दाखवा. तुम्ही वर्गणी किती ठरवली आणि त्याप्रमाणे द्यायचं. कुणालाही तुम्ही जीपे करता आणि कोणी उठून पैसे मागून उद्या पळून जातील, मग तुम्ही कुणाला धरायला जाणार. मला आलेल ग्रुपमध्ये काही मेसेज की ताई आम्हाला लढा निधी 5,000 मागितला आणि हे मागितलं आणि ते मागितलं. हे बघा, कृती समितीमध्ये पण 7 संघटना आहेत. सगळ्या संघटनेचे वेगवेगळे विचार असतात, पण सगळ्या संघटना एकत्र मिळून आपल्यासाठी लढा देतात. तर आपण मूर्ख आहोत का. जेवढा लढा ठरला आहे तेवढाच लढा निधी द्यायचा. जी वार्षिक वर्गणी असते तीच द्यायची. आमच्या संघटनेत वाढीव वर्गणी घेतली तेव्हापासून 1 रुपया घेतलेला नाही. फक्त जी ठरलेली वर्षाची वार्षिक वर्गणी 200 रुपये सेविका आणि 100 रुपये मदतनीस तेवढीच घेतलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आमच्या संघटनेकडून कोणी तुमच्याकडून पैसे उकळले त्याचं नाव सांगा. मी त्यांना बोलते, मला काय घाबरायला होत नाही. आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत ब्रिजपाल सिंग, त्यांनी तुमच्याकडून काही घेतलं. आमच्या संघटनेचे संघचिटणीस आहेत पूर्ण महाराष्ट्राचे सूर्यमणी गायकवाड, त्यांनी तुमच्याकडून जीपे घेतला नाही ना. आमचे कार्याध्यक्ष आहेत निलेश दातकिळे, त्यांनी तुमच्याकडून जीपे घेतला का. आमचे पूर्ण म्हणजे करता धरता आणि सर्व महाराष्ट्राचे म्हणजे कोर्टात केस असली, कुठं निवेदन द्यायचं असलं, मंत्र्याला बोलायचं असलं, जायचं असलं तर आमचे राजेश सिंग काम करतात त्याच्यासाठी. त्यांनी तुमचा जीपे पर्सनल अकाउंटला घेतला का. मग बोला. आमच्या संघटनेचे हे 4 मेन पॉवर पिल्लर आहेत आणि मग आम्ही सगळे उपाध्यक्ष, अध्यक्ष, सचिव हे सगळे आमचे पदाधिकारी आहेत आणि आमच्या जिल्ह्याचा निर्णय आम्ही घेतो. नंतर त्यांना आम्ही ऑफिसमध्ये जाऊन प्रत्येक गोष्टीची प्रत्येक ह्याची मीटिंग होते. काही संघटना नवीन आल्यात, त्यांना आमच्याकडून काम शिकू द्या, आम्ही शिकवतो. आम्ही जुने आहेत. आजीच लागते अंगणवाडीत, आई नाही लागत, आजी लागते. आजीच चांगलं घडवत असते. म्हणून माझ्यावर बोलताना जर जीभ नाही सांभाळली तर मला पण जीभ हसडायला येते. मी पण महाराष्ट्राचेच आहे, ह्याच मातीत जन्म घेतला आहे आणि मी खूप चांगले विचार फॉलो करते. कान भरणाऱ्याबरोबर राहू नका, काम करणाऱ्याबरोबर राहावा. कारण त्या मंत्रादासीने कान भरले म्हणून रामायण घडलं. शूर्पणखाने हे काम केलं म्हणून हे रामायण घडलं. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत, रामायण का घडलं, महाभारत का घडलं सगळं. तर म्हणून कुणाचं ऐकायचं नाही. कोणी काही बोलू द्या, आपल्याला डोकं आहे, आपल्याला कळतं. मी तुम्हाला सत्य माहिती का देते, तुमचे कान उघडणी करण्यासाठी. असतील बघा, वाईट प्रवृत्तीची लोक सगळीकडे आहेत, चांगली पण सगळीकडे आहेत. म्हणून कोणी एका चुलीत आपण हात घातला आणि त्या हात आपण भाजला तर आपण चुलीवर हात ठेवला. चुलीवर तुम्ही हात ठेवा, पोळी ठेवा किंवा भात ठेवा, ते भाजणार किंवा करपणार, ते काढायचं आपलं काम आहे. तर तुम्हाला कोणी पण पैसे मागाल, तुम्ही उठून देता का. आणि कुणाच्या हातात आहे आपलं काम करून घेणं. मी सरळ म्हणते, 50 संघटना असू द्या, संघटनाचं काम आहे फक्त लक्षवेधी. फक्त सरकारचं शासनाचं लक्ष आपल्या अंगणवाडीच्या मागण्याकडे वळवणे. संघटना कोणी पगार वाढवत नसते, संघटना कोणी भाडं वाढवत नसतं. काय गेल्या काय उन्हाळ्याच्या सुट्टीत, उन्हाळ्याची सुट्टी पास झाली असं समजलं आहे मला. आमच्याकडे असला GR-PR काय नाही, आम्हाला अजून काही सुट्टीचं पत्रक आलेलं नाही. आल्यावर बघू, ती आपल्यासाठी चांगलीच बातमी आहे. जर कोणाचे प्रयत्न झाले असतील, केले असते तर
आमच्या संघटनेत तर अजून असं काही पत्रक नाही. आणि आमच्या संघटनेची लोक ज्यांना मी पर्सनली खास ओळखते, मीटिंगमध्ये बसते, ते असं काही खोटी माहिती देत नाही. उलट माझ्याकडून काय चुकलं तर ते मला बोलतात. आणि दुसऱ्या संघटनेचे सभासद जरी असले तरी आमचे अध्यक्ष बोलतात त्यांना मदत करा, काही गोष्टीची सत्य सांगा त्यांना, असं तसं. तर मग असं आहे. तर मी सांगते तुम्हाला, तुम्ही वैयक्तिक जर कुणाला जीपे केले तर इथं भावना चालत नाहीत त्यानं काम चालतं. भावनामध्ये होऊन बिचारी उन्हात तानात फिरते. कोणी सांगितलं फिरायला? कोणी बंदूक ठेवली का इथं? संघटना काढा, अंगणवाडीच करा, नाही ना. आपण स्वतः पत्कारलं हे सगळं, तर स्वतः दोषी आहोत. तर तुम्ही जीपे करणाऱ्या पण दोषी आहोत. वैयक्तिक व्यक्तीला, संघटनेला जीपे करा, संघटनेच्या अकाउंटला पैसे द्या, संघटने करून तिथल्या तिथं भरणा बुक घ्यायची, मग पावत्या येत असतात पोस्टाने, कितीही लांब असू द्या. आमच्या ठाण्याला ऑफिस आहे आमचं, तिथे जा, एन्क्वायरी करा. मी जात असते 2-2 महिन्याला, कारण माझी संघटना आहे, माझ्या भगिनी आहेत, माझ्या सभासद आहेत. आम्ही आधार कार्डसुद्धा घेतो, आधार कार्ड सहित आम्ही सभासद करतो. म्हणून हे बघा, असले चोंबडे चांबडे माझ्यासमोर चाळे केले ना, आणि मी घरात बसणारी बाई नाही. आत्ता तर मी बाहेर निघालेलं आहे. 1 वर्षसुद्धा नाही झालेलं आहे मला संघटनेचं पद घेऊन. मी एक सैनिक म्हणून काम करते, तुमची भगिनी म्हणून काम करते. आणि तुमचे पैसे घेणाऱ्यांना कधीच चांगलं होणार नाही, हे कोणी असू द्या. माझ्या संघटनेचं जरी पदाधिकारी असले तर तुम्ही नाव द्या, मी त्याला ठाम विचारते. आणि त्याचा जीपेचा स्क्रीनशॉट पाठवा. तुमच्या समोर व्हिडिओवर नाही ओढून आणलं तर मी नावाची वसीमा नाही. आणि वसीमाची बोली बंदुकी गोली असतेस, एवढं लक्षात ठेवा. घाबरायला कुणाच्या बापाचं खात नाही आणि कुणाला खायला पण देत नाही. माझ्या हक्काचा 1 रुपया सोडत नाही. आणि मी जबरदस्ती कुणाला 4 आणेसुद्धा देत नाही आणि द्यायचं नाही. ते जाऊ द्या, आता विषय संपला तो. आता मला एक माझ्या भगिनीनं सांगितलं की ताई, तुमचा व्हिडिओ बघून मी बिझनेस सुरू केला आहे. आणि मला एवढं भरून आलं, एवढं चांगलं वाटलं. ताई, तुझं घर प्रपंच चालतो ना, मला खूप आनंद होतो आहे. कारण फक्त अंगणवाडीच्या भरोश्यावर ताई राहू नका. सरकार हे गेंड्याच्या कातडीचं आहे. मंत्री बसवलेल्या महिला आहेत, त्या महिलांचं कितपत हे लोक चालू देतात. आदिती ताई तटकरे किती बोलतात, त्यांना काय आपल्यासाठी त्यांनी पटकन निर्णय घेतला का? चला उन्हाळ्याची सुट्टी द्या महिलांना, नाही घेऊ शकत. अन्नपूर्णा देवी पूर्ण महाराष्ट्राच्या मंत्री आहेत, आपल्या पटकन काय निर्णय घेतला का? नाही. फक्त चर्चा होते, आश्वासन होतं. सकारात्मक भूमिका तर मी अंगणवाडीत लागल्यापासून चालली आहे. ती सकारात्मकची पेपरवर कधी येते आणि सही कधी येते हे माहीत नाही आपल्याला. कारण आपण उपलब्ध आहोत काम करण्यासाठी, म्हणून आपल्याकडून करून घेतलं जातं. आणि 4 जणी विरोध केला की दुसऱ्या 15-16 ऑफिसला जाऊन कामं करून निघतात. ज्या विरोध करणाऱ्या बिचाऱ्यांना भत्ता येत नाही त्यांना, आणि सावत्र बहिणीसारख्याचा सुपरवायझर वागवतात. पण तायानो बगावत करायची, घाबरायचं नाही, बरोबर बोलायचं. मी तर काढत असते बघा, सोडत नाही मी. तर असं घाबरून नाही चालणार आपल्याला. आता तुम्हाला कोणत्या जनगणनेच्या ड्युट्या आल्या, मतदानाच्या ड्युट्या आल्या, तर कुणाला तरी पैशाची गरज असली आणि ऑफिस करून सर्टिफिकेट आणि काय भेटत असेल शाबासकी, तर अंगणवाडीच्या वेळेत थोडी मॅडम लोकांनी आपल्याला सूट दिली तर 2 पैसे भेटतात. तर दुसऱ्याचे जाऊन काम करण्यापेक्षा ते काम केलेलं तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर करा. नाही तर आपल्यावर योजनाबाह्य काम करण्याची कोणी जबाबदारी करू शकत नाही. हे लेटर आयुक्तालयातून दिलेलं आहे सगळ्या ऑफिसला. पण काय करतात ऑफिसवाल्या, सुपरवायझर, त्यांची बडाई मारण्यासाठी, त्यांना ॲवॉर्ड भेटण्यासाठी, त्यांना पारितोषिक भेटावं म्हणून लाडक्या बहिणीची कामं आम्ही केली, स्टेजवर जाऊन ट्रॉफी त्या घेऊन आल्या म्हणून त्या दादागिरी जबरदस्ती करतात. त्यांच्या दादागिरीला उत्तर दे. सुपरवायझर बोलली ना, तू किती वाजता येते, तर तुम्ही किती वाजता येतात, तुम्हाला कोण बघणार, हे उत्तर द्यायला पाहिजे. कारण ते पण सरकारचे नोकर, आपण पण CDO पण, सगळेच आपण सरकारचे नोकर आहोत. आपण तर नोकर नाही, आपण मानधनी आहेत. मानाने धन द्यायचं आहे आपल्याला. नाहीतर वेतन लिहा ना. आमच्या पुढं 35,000 वेतन द्या, सकाळी 9 पासून रात्री 9 पर्यंत. इलेक्शनची कामं द्या, जनगणनेच्या सगळी द्या. आता आमच्या मदतनीससुद्धा खूप शिकलेल्या आल्या आहेत, अंगणवाडी सांभाळते, आम्ही बाहेरची कामं सांभाळू. झालं, टेन्शन संपलं. द्यायचा नाही पैसा, खून पसीना लिहायचा आणि पैसा देणार होत आहे. सरकार असं आहे तर मग ह्या सरकारच्या भरोशावर राहायचं का? आपलं जीवन तर चाललं ना पुढं. आता 40-40 वर्ष नोकरी करणाऱ्या सेविका रिकाम्या हाताने घरी गेल्या एप्रिलला, ज्या रिटायर झाल्या. आता सुट्टी उन्हाळ्याची देणार का नाही, काही शक्य नाही. किती दिवस राहिले?
15 दिवस तरी राहिले का? मग सुट्टीचा आतापर्यंत निर्णय यायला पाहिजे ना, नाही आला ना. मग ते बोलतात मुलांना खाऊ वाटायचं असतो, हे वाटायचं असतो, ते वाटायचं. सरळ मुलं गेली की घरी निघून जा, फोनवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती घ्या. कोण काय करणार, जीवापेक्षा काय जास्त नाही. आप मेलं जग बुडालं. तुम्ही जिवंत तर अंगणवाडी राहीन, दुसरं अंगणवाडीशिवाय काय दुसरं जग नाही, दुनिया नाही. 5च्या नंतर पण आपण कामं करू शकता. मी संस्थेची कामं ही सगळी 5च्या नंतर करते. संघटनेच्या मिटिंगा आमच्या जास्ती करून रविवारी असतात. आणि जर आम्ही कुठं दिल्लीला वगैरे इकडे तिकडे गेलो तर ऑफिसमधून सरळ CL घेऊन जातो. CL संपला तर पगार कपात करा म्हणून जातो. पण आम्ही असं उठलं सुटलं उठ दुपारीन घे सुपारीन बोंबलत बसा अशी कामं करत नाहीत आणि कुणाला घाबरत नाही. मला जर घाबरवायचा कोणी प्रयत्न केला तर मी पण दाखवून देईल मी कोण आहे. झालं, मी हे वॉर्निंग नाही, चेतावणी देते. कारण मी कोणाचं नाव घेत नाही, तर माझं नाव कोणी घ्यायचं नाही फालतू लोकांनी. मी फालतू लोकांची नावं घेत नाही. असू द्या, माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनी असू द्या, त्या बोलू द्या. त्यांना जळतं आहे, ज्याचं जळतं, ज्याला पोळतं त्याचं जळतं ना. मग त्यांनी बोलल्या तर मला वाईट नाही वाटत. पण दुसरे दी छिचोरे छाचोरे आहेत ना 2-4, मला कमेंट करतात, मेसेज करतात. कानाखाली वाजवायची ताकद आहे माझी. आमच्या कामामध्ये दुसऱ्या लोकांचं काय, त्यांना काय माहिती अंगणवाडीत काय होतं, पोषण ट्रॅकर चालतो का, मोबाईल चालतो का, रिचार्ज वेळेवर दिलं का. मग माकड तोंड घेऊन कशाला मध्ये कमेंट खूप असतात. बायकांची फोनं घेऊन नवरे कमेंट करतात. अरे असले खूप बघितलेले आहेत, असे घाबरत नाही. मुंबईमध्ये राहते 30 वर्ष झालं. सगळे डॉन पॉन आजूबाजूला असतात. आमच्या स्लममध्ये सगळे गुंडे तर लाईन लावून खिचडी घेऊन जातात त्यांचे पोरे तर शिकायला. म्हणून आम्हाला असली घाबरायची नाही. पूर्ण एशियातली नंबर 1 झोपडपट्टी अंधेरी बेस्ट. या कोणाला यायचं आहे मुंबईत, हा माझा पत्ता आहे. इथे घाबरत नाही. ते अंगणवाडी चालवते, सोशल वर्क करते 30 वर्ष झालं. आणि मुंबई आमच्या हक्काची आहे, आमच्या बापाची आहे, कुणाच्या बापाची नाही. पण आम्ही घाबरत नाही. आमच्या बापाची म्हणजे आमच्या सगळ्यांची, माझ्या एकट्या बापाची नाही. इथे काय आहे, मुंबादेवी आहे, तिचा आशीर्वाद आहे. हाजी बाबा आहेत, माईमचे बाबा आहेत, महालक्ष्मी मंदिर आहे. सगळे आजूबाजूला आहेत तायांनो समुद्राच्या. आणि एवढं पाणी, एवढे प्रॉब्लेम होतात. पण मुंबईमध्ये सगळी लोक मिळून राहतात, सर्व जाती धर्माचे, आणि काही होत नाही. आणि मुंबईमधल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पण माहिती आहे, आम्हाला इथं अर्ध्या तासावर आझाद मैदान आहे. आम्ही लगेच पोचतो आणि सगळ्यात पुढं मोर्चात असतो. आणि तेवढं करून घेतं, आझाद मैदान फुल करून टाकतं. 4 टकल्या बसवून काय होत नसतं. तुमची पावर म्हणजे तुमच्याबरोबर किती महिला आहेत. लाईव्हला व्हॉट्सअपवर फेसबुकवर माझ्या पण 10,000 ऐकतात, त्याला काय नवल नाही एवढं. सोबत किती येतात ते सत्य असतं. ते करून दाखवायचं आणि मग बोलायचं. काम बोलतं, नाम नाही. कामाने नाम होतं, नामाने काम नाही होतं. इकडची तिकडची आंडू पांडू घेऊन सोबत काम होत नसतं. त्याला काम करणारच लागतं. डॉक्टरचा जर रोग आहे तर डॉक्टरकडे जा, सुताराकडे जाऊन ते काय गुडघा फोडून तुम्हाला लाकूड बसवून का नाही. ज्याचा रोग ते त्याच डॉक्टराकडे जायचं. तर हे समजून घ्या. आपल्याला आर्थिक बजेटमध्ये काही टाकलेलं नाही तर कुठून वाढ होणार आहे. सुट्टीचं पत्रक मंत्रिमंडळ बसून आधीच ते निर्णय घेतील ना. मग आता 15 दिवस राहिले, दिली तर खूप बरं आहे. पण निर्णय आला आहे का? उगाच तुम्ही तिकीटं काढता ना कुणाच्या भरोशावर. ज्यांनी तुम्हाला बोलले ना सुट्टी देणार आहे मेला, आणि त्यांच्याच घरी जा मग सगळा पसारा घेऊन आणि चल म्हणावं पुढं आमच्या आणि करून द्या सुट्ट्या. हे सगळं स्वतःची प्रशंसा करून घेऊन ही नाटकं करून काही होत नाही. काम करा. काम मंत्र्याच्या घरी जाऊन बसलेले, दारात बसलेले फोटो पाठवा. तिथं काय संभाषण झालं त्याचे व्हिडिओ पाठवा. आणि एकटाच का जाता मग? तुम्ही पण घेऊन जा ना 20-25 पूर्ण जिल्ह्यातल्या महिला घेऊन जा. आम्ही जातो तर पूर्ण जिल्ह्यात 36 जिल्ह्यातल्या 36 महिला असतात आमच्याबरोबर कुठेही गेलं तर. काही गोष्टी असतात. आता हळूहळू कळेन. जाऊ द्या, बाळ रांगते रांगू द्या, संपला विषय. आता त्यांनो मी काय बोलले होते तुम्हाला की स्वतः दोषी आहेत तर काय करायचं, ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्या व्हिडिओवर येताना नेहमी वही आणि पेन घेऊन बसत जा. काही तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती देत असते ते नोट करत जा. त्याच्यावरून खूप काही तुम्हाला मी मेंदूचे एक्सरसाइज व्यायाम म्हणून सांगितलं. कुणाच्या मेंदूचा व्यायाम झाला त्यांनी नक्की कमेंट करावं. आणि आता आपण दोषी आहेत तर आपल्यासाठी काय करायचं तायांनो? स्वतःला माफ करा तायांनो. कारण आरशात जाऊन बघा, आपल्यासारखं आपण प्रिय व्यक्ती कुठंच नाही. कधी तुम्ही स्वतःला आरशात बघितलं?
स्वतःसाठी तुम्ही काय चांगलं बोलला. अहो, ही निर्जीव जी असतात ना वस्तू, त्यांनासुद्धा चांगलं बोलावं असं वाटतं. तुम्ही जा कोणत्या झाडाला, फुलांना बघा, 2-4 दिवसात जर त्या फुलांना आपण घेतलं नाही, जवळ पाणी नाही टाकलं, ते सुद्धा सुकून जातात. आपण जीव आहे पूर्ण. आणि किती किमती आहात तुम्ही. माझं तर मला खूप कौतुक करावं असं वाटतं, कारण माझे डोळे बघा, माझं नाक बघा, माझे दात बघा, माझे हात बघा, माझे पाय. देवानं किती चांगलं सगळं दिलं आहे आपल्याला. तर मग स्वतःला माफ करा. आजपासून मी नाही दुखवणार तुला. आरशात बघून बोला, आणि मी तुझ्याबरोबर राहणार आहे. तुला माफ केलं मी, आणि आता बोलायला शिकले. आता उत्तर देणार. उलट बोलणं आणि उत्तर देणं ह्याच्यामध्ये फरक आहे. मॅडमला उलट बोलतात, सरांना उलट बोलतात. उलट नाही, सत्य बोलतात. माझा एकही शब्द मला उलट वाटत नाही. मी सत्य बोलते. आणि विचारायचं, कोण विचारणार? मी उपाशी बसले, मला मिटिंगमध्ये 4 तास बसवलं आहे, मला लघवीला जायचं आहे, मला 5 तास बसवलं, तर मी बोलणार ना मला जायचं आहे. मला रोग झाला, मला भूक लागली, मी बेहोश होऊन पडले, तर कोण माझ्या पोराबाळांना बघणार? मग स्वतःची काळजी कुणाला घ्यायची? स्वतःला. बोलायची पद्धत असते. मी खडकावून बोलते. जर भीती वाटत असेल तर रिक्वेस्ट करून, विनंती करून जायचं, पण आपलं काम करून घ्यायचं आणि जायचं. त्यानं घाबरायचं नाही. नोकरी पत्कारली म्हणजे ह्या सरकारी, आत्ताच्या सरकारबरोबर काम करणं म्हणजे तुम्हाला ते बारूद टाकलेलं आहे आणि त्याच्यावरून जाण्यासारखं काम आहे. ते कधी बारूद फुटेल आणि कधी पाय जाळून सांगता येत नाही. मग आता आपण नेहमी बोलायचं बघा आधी, की गणिताच्या अरण्यात जाताना सूत्राची कुऱ्हाड घेऊन चला, तरच तुम्ही सक्सेस व्हाल. तर तायांनो, आता शिका. जर तुम्हाला दाट जंगलात जायचे तर तिथे नाग, वाघ सगळे असणार. तर त्या नागाची फणी कशी ठेचायची आणि त्या वाघाला त्याच्यापेक्षा मोठी कशी डरकाळी द्यायची ते शिका. जंगल सोडून पळायचं नाही. बरोबर. आधी आपल्याला वाटायचं सगळं गालीच्या घातलाय, मस्त सगळे चालू आहे, पण आपल्या पायातच, आपल्या बुटातच खडा गेल्यावर तो खडा टोचणार आहे. मग तो बुटातला खडा काढायचा आणि आपल्याला सरळ चालायचं आहे. मी म्हणते, ते म्हणते, मी शिकलेले आहे आणि शिकत आहे अजून पण. मी खूप शिकणार, तुमच्याकडून खूप शिकले मी एका ताईला बोलले आणि खरंच सांगते ताई, तुझं नाव मला आठवत नाही, पण तुझं खूप खूप कौतुक आहे की तू बिझनेस सुरू केला, 4 पैसे कमवते. 3 नंतर काम करावं, पैसे कमवा, काय नाही घाबरायचं कुणाला. जे आणेल त्याला म्हणायचं चल घर चालव, 13,000मध्ये घर चालवून दाखवून मग घाबरायचं. मॅडमला बोलायचं तुम्हाला किती पगार आहे, आणि तुम्ही 10 पोरींकडून कामं करून घेता. आम्ही काही एरियावाल्यांकडून कामं करून घ्यायचे का? आम्हाला उलटं एरियावाले बोलतात खाऊ असं आहे नाही, हे नाही ना, ते नाही, व त्यांचा ॲप चालत नाही, की ते ऐकून घ्यावं लागतं. तुम्हाला काय ऐकून घ्यायचं आहे का? त्या सुपरवायझरला उत्तर द्यायला शिका. तिला घाबरू नका, तुम्हाला सांगते. त्यांना अजिबात घाबरायचं नाही कुणाच्या बापाला. कोण काय करत नाही. आणि अजून काही वाढपीड झालेली नाही, मानधन वाढलं नाही, वेतन श्रेणीमध्ये आपण गेलो नाही, शासकीय दर्जा भेटला नाही, अजून भाडं वाढ, काही एकसुद्धा मागणी आपली पूर्ण झालेली नाही. तर तायांनो, मे महिन्याची सुट्टी मिळाली तर बरं होईल. मी पण जाईन, जरा गावी फिरून येईन, मजा करेन. भेटू द्या, चांगलंच आहे. आणि आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस जर हे काम करत असते तर त्याच्यासाठी चांगलं आहे. पण जाता जाता शेवटी ताई, एवढा वेळ नाही आता, मला काम आहेत. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते, नीट ऐका, लक्ष देऊन ऐका, ही गोष्ट स्किप करू नका, खूप तुमच्या महत्त्वाची. एक तुम्ही ऐकली पसंत आधी, पण एक आई असते आणि एक मुलगा असतो. दोघं बाजारात जातात. आई सगळं सामान बघत असते. आईची परिस्थिती एवढी नसते त्यानं की मुलाला सगळं घेऊन देईल ती. तो मुलगा आईचा हात धरलेला असतो. तो आईला बोलतो जिलेबी घे ना आई, बोलती पुढं घेऊया. तो आईला बोलतो फुगा घे ना आई, ती म्हणते पुढं घेऊया. तो म्हणतो आई मला खेळणं घे ना, तो म्हणतो पुढं घेऊया. कारण तिच्याकडे पैसे नसतात, तिला गरजेच्या घरच्या वस्तू घ्यायच्या असतात, तिच्याकडे पैसे नसतात, म्हणून ती आपल्या मुलाला टाळत असते. पण ते बालपण, त्याला वाटतं माझी आई पुढं घेईन, माझी आई पुढं घेईन, म्हणून तो आशेने पुढं जात असतो. आणि त्यांच्या मागं एक माणूस चालत असतो, म्हणजे तो पण आपला बाजार करत असतो. शेवटी त्या मुलाचा आईच्या हातातून हात सुटतो तायांनो, आणि तो मुलगा बाजारात हरवतो. मग त्याला तो माणूस बघतो त्या मुलाला, पण त्याची आई दिसत नाही, त्याला मूल दिसतं. तो त्या मुलाला घेऊन ते अनाऊन्समेंट करताना स्टेजवर बाजारात तिथे जातो, पण ती आई कुठंच दिसत नाही. मग तो त्या मुलाला म्हणतो बाळा तुला फुगा पाहिजे होता ना, हे घे फुगा.
फुगा देतो. पोरगं रडायला लागतं, मला फुगा नको आहे. मग त्याला फुगा खूप आवडत होता त्याला. मग नंतर त्या पोराला म्हणतो, हे बाळा तुला जिलेबी घे. बाळ म्हणतो मला जिलेबी नको आहे. नंतर त्याला बोलतो हे खेळणं घे. तर ते बोलतं मला खेळणं नको आहे. तर माणूस म्हणतो तू किती रडत होता बाळा, घे ना हे सगळं. नको काका, मला माझी आई पाहिजे, मला माझी आई पाहिजे, मला काही नको आहे. तर हे असतं तयानं. ह्याची ही गोष्टवर ज्यांना समजली त्यांना खूप खोलवर समजणार आहे, आणि ज्यांना नाही समजली त्यांना काहीच नाही. एवढे भोळे अंगणवाडी सेविका भोळ्या आहेत, भाबड्या आहेत. मला नाही वाटत काय भोळ्या आहेत, भाबड्या आहेत. आमदार पाडायची ताकद आहे, खासदार पाडायची ताकद आहे, नगरसेवक व्हायची ताकद आहे, आणि जे ऑफिसरला काम येत नाही मोबाईलवर ती करायची ताकद आहे, बोलायची ताकद आहे. आणि कशाने भोळ्या भाबड्या झाल्या फक्त पैसे जीप करायला? असं काय नाही. खडकावून प्रश्न विचारला, कोणती संघटना असू द्या, कोणी असू द्या, वैयक्तिक व्यक्तीला पैसे देऊ नका, लक्षात ठेवा. नंतर काय असतं, कुणाला आपण मागून घेऊन नसतं, त्यांचे नंतर आपल्याला कळतं हे काय आहे आणि काय नाही. तुम्हाला मी सांगते, आर्थिक बजेटमध्ये आपल्याला बजेटच टाकलं ना तर पगार कुठून वाढणार आहे त्या वाढवणाऱ्याला विचारा. सुट्टी कुठून मे महिन्याची येणार आहे ते विचारा. प्रयत्न आम्ही पण करतोय, मग काय नवल केलं का? काय नवल केलं? गेल्या ना पोरी घरी बिना पेन्शनच्या, ग्रॅज्युएटीच्या. होत आहे, सगळं होत आहे, कधी नाही होत, सगळं होत आहे, नेहमीच चाललं आहे. हे जे सरकार येईल ते करतं बोलणार आहे. हां, तर कधी होणार आहे? उलटा लाडक्या बहिणीचे पैसे बाद केले, त्या सगळे लाभार्थी आमच्या अंगणवाडीत येऊन आमच्या नावाने बोंबलतात चुना घालून. नंतर ते मातृवंदनाचा ॲप चालत नाही वेळेवर. मग ते 9 महिन्याचं मुलं असलं की त्याच्या लसीकरणाचा वेळ निघून जातो, तो 1 वर्षाचा होता, मग तो भरू पण शकत नाही. मग त्यांना कोणी उत्तर द्यायचं? तर जे पैसे आहेत तेच बात करायला बसले तर तुम्हाला अजून कुठून देणार तेवढा विचार करा, आणि लागा दुसऱ्या कामाला. अंगणवाडी नंतर हे ठेवू द्या आपल्या पोराबाळांना खायला, आणि आपले पैसे जमा करा कमवून. आपलं वय निघून जात आहे. आपण 50च्या झाल्यावर तेव्हा आपल्याला आत्तापासून वाढवलेला पगार नाही देणार जरी वाढला तरी. म्हणून दुसरी कामं करा. तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, तुम्ही एवढं हुशार आहात, एवढं डोकं आहे. हे अंगणवाडीचं डपडं मोबाईलवर काम करता, एवढं डोकं चालवता, असं किती कामं करतात दिवसातून. आणि मग काय आपल्या स्वतःसाठी 4 पैसे कमवणं होत नाही का? ताय गावात, खेड्यात, मुंबई, सगळ्या शहरात खूप काम आहे. शोधा, सिको ॲपवर जा, सिको ॲप, त्याच्यावर जाऊन बघा. खूप काम आहेत. ज्यांना सर्च करायला येतं त्यांना करा. आणि बघा, लाजायचं कशाला? लाजायचं चोरी करायला, खोटं बोलायला, कोणाचे पैसे लुबाडायला, ह्याला लाजायचं. मेहनत करायला, मागून खायला आणि सत्य बोलायला लाजायचं नाही कधीच. खरं बोला. चूक होत असेल तर चुका आणि शिका. अमिताभ बच्चन बोलतो, शिकना बंद जितना बंद. मग आपण कुठले आलोत? तो पण माणूस आत्तापर्यंत शिकतो. आणि अमिताभ बच्चनचं स्टारडम किंवा काहीतरी सुपरस्टारमधले कमी झाले का हो? किती जुनं आहे, किती नवीन आले, किती खान आले, किती कपूर आले, किती काही आले, पण अमिताभ बच्चन तो अमिताभ बच्चनच असतो. तर वचन जो बोलला अमिताभ बच्चन करून दाखवतो, म्हणून तो अमिताभ बच्चन आहे. तो खूप जुना आहे. किती हिरो येऊन गेले, आज पण अमिताभ बच्चन उभा केला, आणि आजचा लेटेस्ट हिरो उभा केला तर अमिताभ बच्चनला लोक जास्त पसंत करतात. मुलं पण पसंत करतात, तरुण पण, म्हातारी पण, सगळ्या पिढ्या. का? त्याचं काम बोलतं आहे, आणि ते जुनं ते सोनं आहे. म्हणून त्यानं लक्षात ठेवायचं, आपल्याला कुठं काय बोलायचं, कसं वागायचं, कुणाला पैसे द्यायचे, कुणाला नाही द्यायचे. आपले पैसे सांभाळा. एवढी महागाई झाली आहे, एवढं सगळं. फक्त जीवनात पैसे काम येणार आहेत. एक पैसा, दुसरं म्हणजे स्वतःसाठी जपा. आरोग्य, पैसा, आरोग्य आणि आपल्या अंगणवाडीचे बाळगोपाळ. 3च वस्तू अंगणवाडीत घेऊन चला. 3च गोष्टी. झालं, मग सगळं चांगलं होणार. आणि माझा वाढदिवस सफल झाला तुमच्यामुळे. आणि स्वतः दोषी आहेत ना त्या 10 प्रश्नाचे, स्वतःला माफ करा आणि जीवनात पुढं चालायचं आहे. एकदम माफ करा. आतल्या त्या निरागस बाळाला ओळखा. ते किती चारू बाजूनं त्याला धरून ठेवलं आहे. पोषण ट्रॅकर, हे ते सगळं आपल्यावर ओझं आलेलं आहे. ते सगळं टाकून द्या, आणि जी आतमधली निरागस बाळ आहे त्याला बाहेर काढा. तुमच्यामध्ये एक चुलबुलं बाळ आहे. मी असते बघा चुलबुली, सारखी मेहनत, मस्ती करणे, खेळ करणे, मुलांबरोबर गाणी, गोष्टी, गप्पा सगळं करते. ते बाहेर काढा. ऑटोमॅटिक सगळं बरं होईल. 100 पोरांचे आशीर्वाद आहेत ना आपल्याबरोबर. जाऊ दे ना सगळं. आता माझ्या अंगणवाडीतला मुलगा एक 25 वर्षाचा झाला, एवढे सारे मेडल घेऊन आला. माझा तो आनंद आहे तायांनो.
क्या चाहिए टीचर तुमको, असं बोलणारं पण पाहिजे. तर आता टेन्शन घेऊ नका, टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं. आणि जीपे कुणाला वैयक्तिक व्यक्तीला करू नका, नंतर पैसे गेल्यावर आपल्याला चुना लावावा लागतो. ते लोक मजा करतात. टेन्शन घ्यायचं नाही, उत्तर मागायचं, कशासाठी पाहिजेत, का द्यायचं. आणि वैयक्तिक कुणाला दिलं तर ते पैशाचं काय असतं का, उलट त्या वैयक्तिक देणाऱ्या लोक जर स्त्री असली तर तिचं बिचारीचं लाडकी बहीण बंद होईल. ताई, ट्रान्झॅक्शन आपल्या अकाउंटला 2.5 लाखपेक्षा वर्षाला जास्ती कोणाचे पैसे वगैरे अकाउंटला घेऊ पण नका आणि देऊ पण नका, कारण त्याचं लाडकी बहिणीचं जास्ती दाखवतं ना पैसे, तर आपल्या लाडकी बहिणीचे पैसे बंद होतात. हे बघा, अंगणवाडी सुटली माझी, तरी पण हे बघा पोरं माझ्याबरोबर अशी बसलेले आहेत. तिथं गार्डन आहे बाहेर, मी तिथं आलेली व्हिडिओ करण्यासाठी. 3 वाजत आलेले आहेत आता. अंगणवाडी संपली, आजची ॲक्टिव्हिटी केली, पोषण पखवाडा चाललेला आहे. आणि ही मुलगी माझ्या मागे मुलाला घेऊन आली. तर असं मला आवडतं, छंद आहे. सगळ्याचे आपले आपले वेगळे आवड आहेत. कुणाला पैसा घ्यायला आवडतं, कुणाला प्रेम घ्यायला आवडतं, कुणाला द्यायला आवडतं. देणारेपणा, देना बँक व्हायचं, घेणा बँक कुठं नाही आहे, देना बँक आहे बघा. तर देव सगळं चांगलं करतं. वरी बसला आहे तो हिशोब करायला. अहो, त्याचा CCTV कॅमेरा 24 तास चालू आहे. कुठं आपल्याला लोकेशनच टाकलं आहे, ते फोटोज टाका, हेच टाका. आम्ही वरच्या कॅमेऱ्याला घाबरते, खालचे कॅमेरे कधी काय उपयोगाचे नाहीत. हातात ना पदरात, जाऊ नका बाजारात, पैसे कमवायचे. उन्हाळी सुट्टी लागली, 15 दिवस सेविका, 15 दिवस मदतनीची सुट्टी असली, मुलांबरोबर घरी जायचं सरळ. आपल्याला कोणी मारून टाकलं तर कोणी आपल्याला बघायला येणार नाही. आणि खूप काय केलं आपल्याला, नंतर मारल्यावर आपल्या घरच्यांना 15-16 लाख रुपये जरी दिले तर त्याचा काय फायदा आहे, आपला जीव तर जाईल ना. म्हणून अंगणवाडीच्या पोराबरोबर घरी जायचं, फोनवरून माहिती बघून काम करून टाकायचं. कोण काय बोललं तर नाही एकटी थांबणार, सुपरवायझरला बोलायचं माझ्याबरोबर थांब अंगणवाडीत, तिचं पण कर्तव्य आहे. संपला विषय. चला तायांना, आज एवढीच माहिती. थोडासा व्हिडिओ मोठा झाला, पण स्वतःला माफ करा आणि पुढे लागा जीवनात. धन्यवाद सगळ्यांचं.